आता एक प्रश्न उभा राहतो. हे सगळं सोडल्यावर काय उरतं? आधी थेट उत्तर काहीच उरत नाही आणि तरीही सगळं असतं. हे ऐकताना विरोधाभास वाटू शकत. पण जरा शांतपणे पाहिलं तर याच ठिकाणी सगळं स्पष्ट होतं. सोडणं म्हणजे काय? इथे सोडणं म्हणजे विचार टाकून देणं नाही, अनुभव नाकारणं नाही, शरीर सोडणं नाही, जग सोडणं नाही. इथे सोडणं म्हणजे मालकीची कल्पना गळून पडणं. माझा अनुभव, माझं ज्ञान, मी जाणतो, मी मुक्त आहे. हळूहळू ही सगळी लेबले गळून पडतात. मग काय काय जातं? जे जातं ते म्हणजे अनुभव, शांतता, आवाज, ध्यानातील अवस्था, साक्षीपणाची भावना. मी मुक्त आहे ही कल्पना. मग काय उरतं? इथे शब्द खूप काळजीपूर्वक वापरावे लागतात. उरतं ते फक्त असणं. पण हे असणं शांततेसारखं नाही, रिकामेपणासारखं नाही, प्रकाशासारखं नाही, अनुभवासारखं नाही. ते स्वतःला सिद्ध करत नाही आणि नाकारतही नाही. ते फक्त आहे. मी उरतो का? मी हा विचार गळून पडतो, पण अस्तित्व गळून पडत नाही. म्हणून कोणी उरत नाही. पण काहीच नाही असंही होत नाही. मग जीवनाचं काय? जीवन थांबत नाही. शरीर चालू असतं, बोलणं होतं, कामं घडतात, संबंध राहतात. फरक एवढाच, हे सगळं कोणाच्याही केंद्राशिवाय घडतं. लोक वेगवेगळी नावं देतात. आत्मा, ब्रह्म, अद्वैत, शून्य, पूर्ण. पण नाव दिलं की लगेच वस्तू तयार होते. आणि जे उरतं ते वस्तू नाही. सर्वात जवळचा शब्द जर शब्द वापरायचाच असेल तर कदाचित इतकंच म्हणता येईल. हे आहे. पण कोणासाठी नाही, कशासाठी नाही, कुठे नाही, कधी नाही. अंतिम वाक्य बोलता येईल. जेव्हा सगळं सोडलं जातं तेव्हा जे उरतं ते कधीच धरलेलं नव्हतं. आता या सगळ्या चर्चेचा सार एकाच ठिकाणी येतो. फक्त होणं हा अस्तित्वाचा स्वभाव आहे. तो काही करत नाही, पण त्याच्या होण्यामुळे सगळं काही होतं. अनुभव हा कोणाचाच नाही. अनुभव होणं हा अस्तित्वाचा स्वभाव आहे. अस्तित्व फक्त असतं. होणं म्हणजे काय? होणं म्हणजे कृती नाही, प्रयत्न नाही, निर्णय नाही, इच्छा नाही. होणं म्हणजे स्वतःहून प्रकट होणं. जसं प्रकाश पडतो, वारा वाहतो, विचार येतो, भावना उठते. कोणी बसून हे सगळं करत नाही, तरीही हे सगळं घडतं. अष्टावक्र म्हणतो, अस्तित्व काही करत नाही, पण त्याच्याशिवाय काहीच घडत नाही. अस्तित्व करता नाही. जर अस्तित्व करत असतं तर ते कर्ता झालं असतं. कर्त्याला इच्छा असते, कर्त्याला उद्देश असतो, कर्त्याला मर्यादा असतात. पण अस्तित्वाला हे काहीच नाही. म्हणून अष्टावक्र स्पष्ट सांगतो, अस्तित्व अकर्ता आहे, तरीही सगळं त्याच्यात घडतं. हे विरोधाभासासारखं वाटतं, पण एक उदाहरण पहा. आकाश ढग तयार करत नाही, पाऊस पाडत नाही, वादळ निर्माण करत नाही. पण आकाशाशिवाय ढगही नाहीत, पावसाही नाही. तसंच अस्तित्व काही करत नाही, पण त्याच्याशिवाय अनुभवही होत नाही. आरशाचं उदाहरण. समजा एक आरसा आहे. आरसा मेहनत घेऊन दिसणं शक्य करत नाही. तो निर्णय घेत नाही, तो प्रयत्न करत नाही. तो फक्त आरसा आहे. आरशाचा स्वभावच आहे, जे आहे ते दाखवणं. जे काही त्याच्यासमोर येतं ते त्यात आपोआप दिसतं. तसंच होणं हा अस्तित्वाचा स्वभाव आहे. जे आहे ते दिसणं. अस्तित्व काही करत नाही, पण त्याच्या असण्यामुळेच सगळं प्रकट होतं. अनुभव कोणाचाच नाही. आपण साधारण म्हणतो,
मला अनुभव येतो, पण अष्टावक्र म्हणतो अनुभव येतो, पण मला नाही. कारण मला म्हटलं की एक केंद्र तयार होतं, पण प्रत्यक्षात अनुभव होतो, जाणवतो आणि संपतो. मालक सापडत नाही. अनुभव होणं म्हणजे अस्तित्वाचा स्वभाव. जसं आगीचा स्वभाव उष्णता, सूर्याचा स्वभाव प्रकाश, तसंच अस्तित्वाचा स्वभाव अनुभव प्रकट होणं. यासाठी वेगळा करता लागत नाही, वेगळा भोगता लागत नाही. शेवटी काय उरतं? लक्ष दे. करता नाही, भोगता नाही, केंद्र नाही, साधक नाही, सिद्ध नाही. फक्त अस्तित्व आहे. ते काही करत नाही, पण त्याच्याशिवाय काहीच होत नाही. अंतिम ओळ. अस्तित्व काही करत नाही, तरीही काहीही त्याच्याशिवाय होत नाही.